बीडमध्ये अतिवृष्टीचा शेतपिकांना फटका बसलाय। शेतपिकांचं अतोनात नुकसान आहे। हातातोंडाशी आलेला घास हा हिरावला गेल्यानं शेतकरी सुद्धा हवालदिल झालेला आहे। तर तिथं 9 नद्या आणि तब्बल 173 प्रकल्पांमधून मत्स्य व्यवसायांमधून मासे उत्पादनाला मात्र मोठी चालना मिळालेली आहे। शासनानं ठेवलेलं 8510 टन उत्पादनाचं उद्दिष्ट यंदा सहज गाठलं जाईल असा विश्वास आहे। बीड जिल्ह्यात यावर्षी मुबलक प्रमाणात पाऊस पडला आणि याच पाण्यावर आता आपण पाहतोय की शेतीसाठी लागणारं पाणी असेल, त्याचबरोबर पिण्यासाठी लागणारं पाणी असेल, मात्र याच पाण्याच्या माध्यमातून मासा देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतो। मी तुम्हाला या ठिकाणी दाखवू शकतो। याच तलावाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मासेमारी या ठिकाणी केली जाते आणि या गोड्या पाण्यातला जो मासा आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये या माशाला मागणी आहे आणि याच माशाला पुणे, मुंबई, संभाजीनगर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या माशाला मागणी आहे। आपल्याबरोबर या ठिकाणचे अधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करू। आपण बीड जिल्ह्यातून अनेक जिल्ह्यामध्ये साधारण पुणे, मुंबई, संभाजीनगर असे भिगवण या ठिकाणी आपल्या इथला मासा इथून जातो। आपण या इथं बीड जिल्ह्यामध्ये अशा आपण पाहिलं असेल की आपण इन्सुलेटेड गाड्या वगैरे आपण इथं दिलेल्या आहेत। त्या माध्यमातून त्या गाडीच्या माध्यमातून इथून आपण मच्छीमारांकडून तो माल इथं एकत्रित करून संस्थेच्या वतीने तो माल आपण पुढे पाठवतात। गोड्या पाण्यातील जे मासे आहेत आणि त्यामध्ये खरं पाहिलं तर गावरान व्हरायटी सुद्धा आहे, मरळ आहे, वाम आहे, त्या चिलापी आहे। तर हा आमचा मासा आहे जो पुणे, मुंबई या ठिकाणाहून जास्त मागणी आहे। लोकलचे बी व्यापारी या ठिकाणी बीडचे आहेत, 4-5 व्यापारी आहेत, तो पण माल घेऊन जातात। बीडमध्ये प्रामुख्याने बीडमध्ये या उखंडा तलावाची प्रामुख्याने ओळख चांगली आहे, कारण या ठिकाणचा फ्रेश जो मासा आहे तो बीडला जातो। कारण उखंडा तलाव ते बीडचं मार्केट हे 10 ते 15 किलोमीटरचं आहे, त्याच्यामुळं एकदम फ्रेश म्हणजे जिवंत मासा हा बीडमध्ये आपला जातो। तर बीड जिल्ह्यात जे स्वच्छ पाण्यामधला जो मासा आहे याला मात्र मोठ्या प्रमाणात मागणी होत असल्याचं पाहायला मिळतंय। आणि दस्तावरे, लोकशाही मराठी, बीड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।